नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। आइए बात करते हैं इस वक्त की बड़ी खबर की। नागपुर क्राइम ब्रांच ने उत्तर प्रदेश से हथियार की तस्करी करते हुए 4 लोगों को गिरफ्तार किया। आरोपी के पास से 2 देशी पिस्तौल और 34 जिंदा कारतूस सहित 1,76,000 रुपए का माल जब्त किया है। नागपुर के क्राइम ब्रांच घरफोड़ी विरोधी पथक ने बड़ी कार्यवाही करते हुए उत्तर प्रदेश से हथियारों की तस्करी कर खरीद फरोख्त करने वाले 4 आरोपियों को गिरफ्तार किया है। पुलिस ने आरोपियों से 2 देशी बनावट की पिस्तौल और 34 जिंदा कारतूस बरामद किए हैं। 19 फरवरी को तड़के 4:30 पर क्राइम ब्रांच के सिंधमारी विरोधी दस्ते को गुप्त सूचना मिली कि कलमना क्षेत्र में रहने वाले युवक ने अवैध तरीके से पिस्तौल और जिंदा कारतूस अपने पास रखे हैं। सूचना के आधार पर पुलिस ने शिव शंभू नगर भारतवाड़ा निवासी शुभम बालाराम जंगेल के घर पर दबिश दी। पूछताछ करने पर सागर नामक मित्र के पास हथियार होने की जानकारी दी। तलाशी के दौरान उसके घर से 2 जिंदा कारतूस और 1 मोबाइल फोन बरामद किया गया। उसकी निशानदेही पर पुलिस ने परिसर में रहने वाले सागर चौधरी के घर पर दबिश दी। सागर ने खुलासा किया कि पिस्तौल उसे उसके परिचित जामनगर भारतवाड़ा निवासी श्रेयस यादव ने बिक्री के लिए दी थी। इसके बाद पुलिस ने श्रेयस यादव को गिरफ्तार किया। श्रेयस ने पूछताछ में बताया कि उसने पिस्तौल अपने साथी नवीन नगर निवासी वंश सिन्हा के पास सुरक्षित रखने लिए दी थी। तत्काल पुलिस ने वंश को हिरासत में लिया। वंश के कब्जे से एक बैग बरामद किया जिसमें 2 देसी पिस्तौल, 4 मैगजीन और 32 जिंदा कारतूस मिले। प्रारंभिक जांच में सामने आया है कि मुख्य आरोपी श्रेयस यादव ने उत्तर प्रदेश के एक रिश्तेदार के माध्यम से प्रति पिस्तौल 35,000 रुपए में खरीदी थी। वह हथियार नागपुर में बेचकर मुनाफा कमाने की फिराक में था। हालांकि बिक्री से पहले ही पुलिस ने गिरोह का भंडाफोड़ कर दिया। चारों आरोपियों के खिलाफ कलमना पुलिस थाने में आर्म्स एक्ट और महाराष्ट्र पुलिस एक्ट के तहत मामला दर्ज किया गया है। आगे की जांच जारी है। पुलिस उपायुक्त गुन्हे शाखा राहुल माकनीकर, सहायक पुलिस आयुक्त अभिजीत पाटिल के मार्गदर्शन में पुलिस निरीक्षक दिलीप चंदन, सहायक पुलिस निरीक्षक नितिन चूलपार, सहायक पुलिस उप निरीक्षक नितिन तिवारी, हेड कांस्टेबल प्रशांत गबणे, गणेश बड़े, राकेश सिंह ठाकुर, प्रवीण रोड़े, श्रीकांत उइके, अमन राउत और सुधीर पवार ने कार्यवाही को अंजाम दिया है। इंडिया न्यूज 28 के लिए नागपुर जिला क्राइम रिपोर्टर रवि सिंह ठाकुर की रिपोर्ट। आजची पत्रकार परिषद ही 2 मुख्य कारणासाठी आम्ही या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना बोलवलेलं आहे। त्याच्यामध्ये पहिलं कारण आहे की काल रात्री 19 तारखेला आमची घरफोडी पथक आणि त्यांचे अधिकारी ज्यावेळेस रात्र वस्तीवर होते त्यावेळेस आमचे पोलीस हवालदार प्रशांत गबणे जे आहेत त्यांना एक गोपनीय माहिती मिळाली की शुभम जंगेल नावाच्या आरोपीकडे वेपन आहे अशी माहिती मिळाल्यावरून आमच्या घरफोडी विरुद्ध पथकाचे एपीआय चुलपार आणि त्यांची टीम यांनी कळमना इथं राहणारा शुभम जंगेल याला ताब्यात घेतलं। त्याची चौकशी केली। चौकशी असं निष्पन्न झालं की त्याच्याकडे काही दिवसापूर्वी वेपन होतं आणि ते वेपन त्याचा मित्र सागर चौधरी यांनी त्याला दिलं होतं। ज्यावेळेस त्याच्या घराची झडती घेण्यात आली तिथे जंगेलच्या, त्यावेळेस तिथे 2 लाईव्ह राऊंड त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झाले। तिथून आमची टीम पुढे सागर चौधरी याच्याकडे प्रोसीड झाली। सागर चौधरीने सांगितलं की वेपन होतं माझ्याकडे विक्रीसाठी, ते मला माझा मित्र श्रेयस यादव यांनी दिलं होतं, पण मी कालच ते वेपन श्रेयस यादव यांना परत दिलेलं आहे। त्यावरून त्याच्याही घरची झडती घेऊन आमची टीम श्रेयस यादवकडे गेली। श्रेयस यादवने सांगितलं की आपण सांगितलेली बातमी खरी आहे। आफ्टर ड्यू इंट्रॉगेशन, म्हणजे असं सहजासहजी नाही, आफ्टर ड्यू इंट्रॉगेशन त्यांनी सांगितलं आणि मग त्यावरून त्यांनी सांगितलं की माझा मित्र जो आहे यश वंश सिन्हा याच्याकडे मी ठेवण्यासाठी दिलेलं आहे। वंश सिन्हाच्या घरी ही आमची ज्यावेळेस टीम गेली त्यावेळेस तिथे 2 गावठी पिस्टल आणि लाईव्ह 32 राऊंड असे त्या ठिकाणी सापडले। म्हणजे एकूण मुद्देमाला जप्त केला तो जप्त मुद्देमालामध्ये 34 लाईव्ह राऊंड आहेत आणि 2 पिस्टल आहेत। 1 महिन्यापूर्वी याच्यामधला यादव जो आहे
श्रेयश यादव हा जौनपूर जिल्ह्याला गेला होता, बदलापूर या ठिकाणी. तिथे त्याचे काही कोणी नातेवाईक आहेत आणि नातेवाईकाकडून त्यांनी ते वेपन खरेदी केलं होतं. वेपन खरेदी करून जास्त पैशांनी इथे विकावं हा त्याच्या मागचा त्यांचा उद्देश होता. कदाचित यापूर्वी अशा प्रकारचं वेपन खरेदी विक्री केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या आरोपींना आम्ही 4 आरोपींना कस्टडीमध्ये घेतलेला आहे. आताच पोलीस रिमांड झालेला आहे आणि 7 दिवसाची पोलीस रिमांड कस्टडी त्यांची मिळालेली आहे. फर्दर इन्व्हेस्टिगेशन मध्ये बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंक ते कोणाला देणार होते आणि बॅकवर्ड लिंक मध्ये कुठून कुठून प्रायमा फेसी आम्हाला समजलेलं आहे की युपी मधून आलेलं आहे, पण युपी मधून नेमकं कुठून आणलेलं आहे, ती साखळी आहे का किंवा एखादा कारखान्यातून डायरेक्ट त्यांचा अप्रोच आहे का, हे सगळ्या बाबी ह्या पुढील तपासाचा भाग आहे. त्या बाबतीत आम्ही पुढील तपास करणार आहोत.